सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. मी आनंद बाबरे, ऑल इंडिया समता सैनिक दल जिल्हा शाखा चंद्रपूरचा जिल्हाध्यक्ष आहे. आपणा सर्वांस 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच लॉर्ड बुद्धा TV चॅनल यांचे देखील आभार मानतो की त्यांनी या प्रसंगी मला इथे बोलायची संधी उपलब्ध करून दिली. विषय माझ्या मते एक चांगला विषय माझ्या पुढ्यामध्ये ठेवण्यात आला की जे आहे धम्मक्रांतीमध्ये समता सैनिक दलाचे योगदान. मित्रांनो, परमपूज्य बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या या धम्मक्रांतीविषयी बोलण्याआधी समता सैनिक दलाच्या इतिहासामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या जे बाबासाहेबांनी जे सामाजिक कार्य चालू केलं त्याच्या सुरुवातीचा अगदी थोडासा कालखंड जर आपण सोडला तर त्याच्या पुढच्या कालावधीनंतर नेहमीच कायमस्वरूपी समता सैनिक दल हे बाबासाहेबांसोबत होतं. 20 मार्च 1927ला जो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला तर त्याच्या जवळपास काही दिवसापूर्वी, मला वाटते 7 दिवसापूर्वी म्हणजे 13 मार्चला समता सैनिक दलाची जे आहे सरोदकर हे मुंबईचे एक रिटायर सैनिक होते, सुभेदार होते आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे आपली चळवळ पुढे चालवण्याकरता बाबासाहेबांना जो काही एक म्हणजे त्रास व्हायचा, काही सभा संमेलनं त्यांची उधळून लावली जायची. महाड चौदार तळ्याचा आधीचं जे बाबासाहेबांनी एक बहिष्कृत सभा जे आयोजली होती महाडला, त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कसं अभिजनांनी तिथे जे आहे विटा गोट्याचा मारा केला होता. जिथे आपले गोरगरीब बांधव आपले लहान लहान लेकरासह आपल्या बैलबंड्या जिथे ठेवल्या होत्या आणि जिथे त्यांच्यासाठी भोजनावळी वगैरे चालू होत्या, त्यांच्यासाठी अन्न शिजवल्या जात होतं, त्या ठिकाणी अभिजनांनी जे आहे तीच उधळून लावली. लहान लहान लेकराबारांनासुद्धा आणि महिलांना म्हाताऱ्यांनासुद्धा लाठीने मारका जे आहे त्यांना अक्षरशः झोडपलं होतं. आणि हे सगळे प्रसंग पाहता कुठेतरी परमपूज्य बाबासाहेबांना एक सुरक्षा कवच, एक सुरक्षक दल बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आणि त्यांच्या त्या कल्पनेतून ही कल्पना त्यांनी जे आहे सुभेदार सरोदकरकडे जेव्हा त्यांनी बोलून दाखवली आणि मग सुभेदार सरोदकर हे जे आहे एक मिलिटरीचे रिटायर मेजर होते. समता सैनिक दलाची पहिली तुकडी ही जे आहे सेनेमधून, भारतीय सेनेमधून रिटायर झालेल्याच लोकांची एक फळी होती. आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी त्या दिवशीच्या सकाळी जे त्यांनी महाडमधून एक मार्च पास केला, एक रॅली काढली आणि आधी जे काही त्यांनी जे आधीच्या बहिष्कृत सभेमध्ये जे काही त्यांनी आपल्या समाज बांधवांना मारहाण केली होती त्याचे जे एक म्हणजे धास्ती किंवा अपराधाची भावना अभिजनांच्या जे आहे की मनामध्ये होती आणि त्यांनी अक्षरशः महाडमधून पळ काढला होता. आणि तिथे कुठेतरी जे आहे की ही गोष्ट अगदी जे आहे की म्हणजे ठरली की जेव्हा जेव्हा आता चळवळ जर आंबेडकरी चळवळ जर पुढे चालवायची आहे किंवा बाबासाहेबांना असं वाटलं की हे काम जर गतिमान करायचं आहे तर एक सुरक्षा फौजीची गरज आहेच. आणि त्याच्यानंतर जे आहे की जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचे कुठेही संमेलनं, भाषणे किंवा इतर कोणते कार्यक्रम, इव्हन तर पुढच्या कालावधीमध्ये चालून वामनदादा कर्डकांचे पोवाडेसुद्धा ज्या ज्या ठिकाणी असेल आणि जिथे जिथे अशी संभावना वाटायची ती की काही जे आहे अनुचित प्रकार घडू शकतो आणि अशा वेळी जे आहे की समता सैनिक दलाची तुकडी तिथे हजर असायची. काळाच्या ओघामध्ये हा समता सैनिक दल आणि हा विचार प्रत्येक शहरामध्ये, गावखेड्यामध्ये पसरू लागला. लोक स्वयंप्रेरणेने या संघटनेमध्ये जुळती झाली. सुरुवातीला जरी याच्यामध्ये जे आहे रिटायर झालेले सैनिक, सुभेदार, अशाच पद्धतीचे हवालदार, अशा पद्धतीचेच लोक जरी असले तरी काळाच्या ओघात जे आहे समाजातील तरुणांनी, मध्यमवयीन युवकांनी याच्यामध्ये हिरिरीने भाग घेणं चालू केलं. आणि याच्यामधून जे आहे दिवसेंदिवस ही जेव्हा जेव्हा जे आहे की समाजावर कोणताही अन्याय अत्याचार झाला, समता सैनिक दलाची तुकडी त्या प्रत्येक वेळी जे आहे समाजासोबत होती. शिस्त आणि संयम याची पराकाष्ठा करत
जसं जे समता सैनिक दलाचं जे म्हणजे जे एक प्रशिक्षण दिलं जाते, सामान्य कार्यकर्ता समाजाचा हा जो आहे की एक म्हणजे असं उदाहरणं जर द्यायचं झालं, एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम लागलेला आहे, कार्यक्रमाची वेळ उदाहरणार्थ 9 वाजताची दिलेली आहे. जरुरी नाही की एक सामान्य कार्यकर्ता, एक राजनैतिक कार्यकर्ता किंवा धार्मिक कार्यकर्ता वेळेवर असेल, पण सैनिकी शिस्त आणि अनुशासनबद्धता याच्यामधून प्रशिक्षित झालेले हे सैनिक आपली वेळ, आपलं धाडस, शौर्य याची जी आहे सांगड घालत प्रत्येकच कार्य जे जे बाबासाहेबाच्या अंगुली निर्देश, परमपूज्य बाबासाहेबांनी अंगुली निर्देश केलेलं हे जे कार्य आहे ते चांगल्या रीतीनं पार पाडण्यासाठी सगळेच जण कटिबद्ध, प्रतिज्ञाबद्ध असतात. आणि अशा रीतीने जे आहे, जे 1927च्या नंतर बाबासाहेबांनी जे जे म्हणून हे कार्य पुढे चालू ठेवलं, प्रत्येक वेळी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते जे की बुद्धिजीवी असतात, शारीरिक आणि बौद्धिक रूपाने परिपूर्ण असतात, किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षाच असते की हा जो आहे की जो आंबेडकरी विषय आहे किंवा चळवळीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पारंगत असावा, त्याला पुरेशी नाही पण जवळपास पुरेपूर अशा पद्धतीचं त्याला नॉलेज असावं. शारीरिकदृष्ट्या जे आहे आणि सैनिकीदृष्ट्या तो जो आहे त्या हिशोबाने जे आहे की कमकुवत वगैरे नसावा, त्याच्यामध्ये ते धाडस असावं. आणि समता सैनिक दलाचे जे वरिष्ठ आहेत ते त्या हिशोबाने त्यांना जे आहे त्यांना ट्रेनिंग करून त्या हिशोबाने त्यांना तयार करतात. आणि तसं करताना 27 नंतर हे जे जे बाबासाहेबांनी जे जे कार्यक्रम घेतले, जे जे त्यांनी जे आहे की म्हणजे काय म्हणू आपण, एक चळवळीसंबंधी जिथे जिथे त्यांना गरज पडली प्रत्येक वेळी समता सैनिक दल त्यांच्यासोबत होतं. प्रथम उद्देश तर त्या काळाचा जोपर्यंत बाबासाहेब हयात होते, एक एक सगळ्यात आधीचा उद्देश होता परमपूज्य बाबासाहेबांच्या केसालाही धक्का लागू न देणे. आणि मग जे आहे काळ पुढे वाढत गेला. नागपूरची धम्मदीक्षा जे आहे ज्यावेळी होती त्यावेळी तितकं मोठं आयोजन कित्येक जे आहे पूर्ण देशभरातून, नागपूर हे जे आहे त्यावेळी मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे परमपूज्य बाबासाहेबांनी नागपूर हे ठिकाण निवडलं. आणि मग त्याची जे जबाबदारी जे आहे की जवळपास समता सैनिक दलाच्या सैनिकावर येऊन पडली. जे इतर लोक जे म्हणजे जे बाबासाहेबाच्या संपर्कात असलेले लीडर त्या कामी होतेच, पण तिथे कोणी जे धम्मदीक्षेच्या ठिकाणी कोणी काही कट कारस्थान तर करणार नाही ना. बाबासाहेबाच्या तिथे कार्यक्रमस्थळी आणण्या नेण्याची व्यवस्था जे आहे की त्याच्यासाठी एक विशिष्ट जे आहे रस्ता बनवून बाबासाहेबांना मागच्या दारातूनच तिथपर्यंत अगदी सुरक्षेच्या गराड्यामध्ये बाबासाहेबांना घेऊन येणे, श्याम हॉटेलच्या अवतीभवती सामान्य ड्रेसमध्ये तिथे त्यांची सुरक्षा जे आहे सुनिश्चित करणे, असे अनेकविध कार्यक्रम धम्मदीक्षेच्या वेळी तरीसुद्धा जे आहे की समता सैनिक दलांनी राबवले. मित्रांनो, एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कदाचित त्यांच्या लिटरेचरमध्ये जे जे आपण वाचतो की खूप कमी लोकांची तारीफ केलेली आहे, पण त्याच्यामध्ये समता सैनिक दल हे त्यांनी निर्मित केलेलं एक असं संघटन आहे की जे बाबासाहेबांनी त्याची तारीफ केली आहे की एकतर महार लोक आणि समता सैनिक दल हे जे आयुष्यात जे जे काही मी करू शकलो तर ते जे आहे मी या महार लोकांच्या आणि समता सैनिक दलाच्या सहभागाशिवाय कदाचित करूच शकलो नसतो. ही जे त्यांची जे आहे माहिती जे ऐकिवात येते की बाबासाहेब असे संबोधले होते, तेव्हा मित्रांनो समता सैनिक दलामध्ये काम करण्याची एक जो म्हणजे एक आनंद आहे, एक जो गर्व जो आम्ही महसूस करतो, तर तो जो आहे त्याची शब्दामध्ये जे आहे शब्दामध्ये त्याला आम्ही सांगू शकत नाही. मित्रांनो, प्रत्येक कार्य जे महापुरुषांनी जे आहे जे जे आम्हाला दिलं, स्वतः बाबासाहेबाच्या शब्दात जर सांगायचं झालं तर जे आहे एखादा विचार जो बाबासाहेबांनी प्रत्येकाच्या मनामध्ये पेरून गेला, जे आहे की एक चांगलं जीवन, जे दलित आहेत, वंचित आहेत, शोषित आहेत, यांना एक चांगलं आयुष्य लाभावं. मग बाबासाहेबांनी जे जे काही आमच्यासाठी केलं, बाबासाहेबांनी जे आहे चळवळी केल्या, बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, बाबासाहेबांनी आमच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, अनेकविध छोट्या मोठ्या गोष्टी बाबासाहेबांनी आमच्यासाठी आयुष्यभर केल्या. आणि तो विचार
जो विचार बाबासाहेबांनी आम्हाला दिला, कारण जे बाबासाहेबांनी दिलेली जे शिदोरी आहे ती आयुष्यभर आमच्यासाठी पुरणार नाही, पण ते जे आहे ते जे कार्य किंवा तो जो विचार बाबासाहेबांनी आम्हाला दिला आहे तो सातत्यानं समाजामध्ये पेरत राहणं ही प्रत्येक सैनिकाची, आता तो समता सैनिक दलाचा सैनिक असो, भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता असो, की जे आहे की जे राजकीय फळीतले जे आपले लोक आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची यांची असो, समता सैनिक दलाची भूमिका अशीच असते की या दोघांनाही जे आहे की म्हणजे त्यांचं मदतनीस म्हणून कार्य करायचं. हालांकी आता थोडासा काळाच्या ओघामध्ये याच्यामध्ये थोडी अधिक परिवर्तनं आली आहेत, पण जे आहे की तो विचार की जे आहे समता सैनिक दल सामाजिक चळवळीचं किंवा राजनैतिक चळवळीचं एक रक्षक दल म्हणून कार्य करेल. काळाच्या ओघामध्ये याच्यामध्ये थोडी अधिक परिवर्तनं आली, कामाचं जे आहे थोडं अधिक स्वरूप बदललं. असं जरी असलं तरी आज देखील समता सैनिक दल याच्यासाठी कटिबद्ध आहे की बाबासाहेबांनी जो विचार समाजामध्ये पेरला तो विचार महापुरुषांचे विचार देखील जे आहे म्हणजे जे लयात जातात हे स्वतः बाबासाहेबांचं म्हणणं होतं. कारण जे विचार बाबासाहेब आम्हाला देऊन गेले त्या विचाराला आम्ही पिढ्या दर पिढ्या जर त्याला चालना दिली नाही, त्याला आणखी जनमानसात पसरवलं नाही, तर कदाचित बाबासाहेबांचे विचार देखील जे आहे कदाचित काळाच्या पडद्याआड जातील. कारण एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की बुद्ध काळानंतर काही वर्षांनी लोकांनी इथे भारत राष्ट्रातून बुद्ध विचार देखील लोकांनी जे आहे नजरेआड केला हो, जे प्रतिक्रांती झाली. तर हे जे आहे ही परत अशी प्रतिक्रांती होऊ नये. जे प्रतिक्रांतीच्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं, जे आम्हाला जे काही अधिकार हक्क मिळवून दिले, न्यायाची जे आम्हाला गॅरंटी दिली, जे संविधानाच्या माध्यमातून समाजामध्ये कायदेशीररित्या समता प्रस्थापित करण्याचं काम केलं. आणि अशा पद्धतीचं एक चांगलं जीवन जे आहे की ज्याची त्या कालावधीमध्ये कदाचित आमच्या पूर्वजांनी कल्पना देखील नसेल केली, इतकं चांगलं जीवन तुलनात्मकदृष्ट्या जे आहे आमच्या वाट्याला परमपूज्य बाबासाहेबांमुळे आलं. तर हे जर असंच चालू ठेवायचं असेल, याच्यामध्ये आणखी वृद्धी करायची असेल, तर बाबासाहेबांचे विचार सातत्याने समाजामध्ये नवीन येणाऱ्या पिढ्यामध्ये ते रुजवावे लागतील, जिरवावे लागतील. ही काळाची गरज आहे. कारण पुस्तके ठीक आहे, जे आहे प्रत्येक पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये बाबासाहेबांचे विचार आहे, पण वाचनाचा छंद आजकाल किती लोक जोपासतात. आणि असं जर आहे तर भाषण रूपाने किंवा जे विहारामध्ये की जे एक आता इथे म्हणजे नोंद करू इच्छितो, बाबासाहेबाचं एक परत म्हणणं होतं की बुद्ध विहारे ही चळवळीची केंद्र व्हावीत. आणि मग अशा बुद्ध विहारामध्ये जिथे कुठे जे आहे गरज आहे, येणाऱ्या नवीन पिढीला हा बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा विचार प्रेरित राहणे, सातत्याने हे चालू ठेवणे हे अत्यावश्यक आहे. एक छोटंसं उदाहरण या अनुषंगाने मला आठवतं आहे. मित्रांनो, समता सैनिक दलामध्ये काम करीत असताना जे आहे संघटन वाढत राहावं, संघटनेमध्ये जे आहे नवीन पिढी यावी, नवीन पिढी तयार व्हावी. आणि जेव्हा केव्हा जसं उदाहरण, आता मी 54 वर्षाचा आहे, कदाचित 6-10 वर्षांनी मी जे आहे जे आहे सैनिकी जे आहे संघटनेमध्ये काम करणे योग्य राहणार नाही बाबासाहेबाच्या. आणि अशावेळी माझ्यानंतर एक चांगली सैनिकी प्रशिक्षण घेऊन किंवा बौद्धिक प्रशिक्षण घेऊन तयार असलेली एक पिढी, एक तरुण वर्ग समता सैनिक दलात असावा अशी सगळ्यांची जर इच्छा आहे, तर त्याच्यासाठी मला ते सैनिक आत्ताच तयार करावे लागतील. आणि असा उद्देश घेऊन आम्ही लोकांकडे जातो. आम्ही कोणत्या विहारामध्ये गेल्या तिथल्या कार्यक्रमामध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आम्ही जे आहे की कोणी मित्र असतील, त्याच्या घरी तरुण मुलं असतील ना, कोणत्या दुसऱ्या कामाने किंवा याच कामाने की नवीन सैनिक भरती घेण्यासाठी त्यांच्या घरी जर जाऊन बसतो, पहिल्या दिवशी आमचं चांगलं स्वागत होते. आम्ही आमचा उद्देश बोलतो की सर जे आहे की तो मुलगा काय करतो किंवा मुलगी काय करते, आणि मग जे आहे त्यांना समता सैनिक दलाच्या जे आहे प्रशिक्षण शिबिराला वगैरे पाठवा ना. पहिल्या राऊंडला ते जे मुलगा जो बोलतो हो ठीक आहे ना पप्पा जाऊ, त्याचे पप्पाही म्हणतात हो ठीक आहे ना मी सांगतो. जेव्हा आम्ही कार्यक्रम पत्रिका वगैरे घेऊन त्यांच्यापर्यंत जातो किंवा तो जो दिवस ठरलेला आहे की प्रशिक्षण कार्यक्रमाचा त्या दिवशी जातो, त्यावेळी तो मुलगा जे आहे या गोष्टीसाठी नकार देतो की नाही पप्पा, वो समता सैनिक दल में वगैरे अभी मेरा पढ़ाई होता है, होमवर्क होता है, किंवा आणखी काही गोष्टी त्याच्या ज्या समस्या आहे त्या समस्या तो पुढे करतो आणि नकार देतो.
लागलीच त्याचे मम्मी पापा देखील जे मागून आता राहू द्या ना सर जे आहे त्यांना आता सध्या त्यांची इच्छा नाही आहे, पुढे मागे पाहता येईल ना, मी समजवतो तसं त्यांना. जे आत्ता छोटंसं उदाहरण मी सांगितलं त्याच्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात काय आलं असेल की जे आहे असमानतेची झड ज्या लोकांपर्यंत, ज्या तरुण पिढीला लागलीच नाही, पोचली नाही आणि समता सैनिक दलामध्ये किंवा जे आहे इतर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्यासाठी त्यांना जो आतून जो ऊर्जास्रोत लागतो किंवा निदान बाबासाहेबाचे विचार त्याच्या मेंदूद्वारे त्याच्या मनामध्ये जे शिरायला लागतात, त्याच्या चिंतनामध्ये यायला लागतात, ह्या गोष्टीचं जे पेरण किंवा रोपण आपण करू शकलेलो नाही. आणि याच्यामुळे त्या मुलाचं ते म्हणण्याचं धाडस होते की नाही अंकल मुझे फिलहाल किसी मूवमेंट में वगैरह अभी काम करने का जरूरत नहीं है. आणि तुम्ही जे सांगता की जे आहे असा असा काळ होता आणि त्याच्यामध्ये जे आहे अशी अशी असमानता होती आणि आपण तर अंकल आता सगळं ते पूर्वीसारखं नाही राहिलं. माझेच कित्येक मित्र ब्राह्मण आहे, इतरही समाजाचे आहेत, आम्ही एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ते एज्युकेशन घेतो आहे आणि तिथे आम्हाला तसं काही जाणवलं नाही. आणि अशावेळी एखादा माझ्यासारखा जरी कार्यकर्ता असला तरी तो निरुत्तर होऊन जातो. जे अन्यायाचे जे प्रकार, जे पूर्वीचे प्रकार होते ते कदाचित आता आपल्याला नाही दिसणार. उघडपणे आपल्यासोबत छुआछूत कोणी करणार नाही. उघडपणे आपल्याला जातीगत जे आहे की जे कोणी शिवीगाळ किंवा जातीगत शब्द बोलणे, अशा रीतीचे अपमानकारक शब्द जाहीररित्या कदाचित कोणी बोलू शकणार नाही. पण अन्यायाची जे रीत आहे, काळाच्या ओघात अन्यायाचा प्रकार आणि या अन्याय करण्याच्या रीती देखील बदलल्या आहे. राजनीतीवर मी या मंचावरून बोलणार नाही, पण असे कित्येक गोष्टी आजही आमच्यासोबत होत आहेत किंवा देशभराचे जे आम्ही काही न्यूज चॅनल पाहतो, जे काही संदेश आमच्यापर्यंत येत आहेत, जे काही पोस्ट व्हिडिओ वगैरे आमच्या लक्षात येत आहेत, तर ही असमानतेची झड जी आहे अजूनही काही आमच्यापासून दूर झालेली नाही. आणि मग ही याच्यात जर नष्ट करायचं असेल किंवा निदान याच्या प्रमाणामध्ये जर तफावत आणायची असेल, याला कमी करायचं असेल, तर एकच मार्ग आहे की ही जी सामाजिक जागृतीची मशाल जी आहे ही आपल्याला कायमस्वरूपी तेवत ठेवावी लागणार आहे. ही विझू देता कामा नये. वर्तमान चित्र जे आहे ते तितकं निराशाजनक नसलं तरी मित्रांनो मला हे खूप काही आशादायकही वाटत नाही. कारण आमचे जे बाबासाहेबांनी तीनही ज्या मातृसंघटना आमच्यासाठी देऊन ठेवल्या त्याची जर वर्तमान परिस्थिती पाहिली तर जे आहे त्याच्यामध्ये काहीशी जे एकदमच निराश होण्याची जरी गरज नसली तरी बोलण्यामध्ये अतिशयोक्ती करणार नाही, तरी पण ती काही खूप चांगली म्हणजे जितका धम्मदीक्षेनंतर जितका काळ आपल्याला मिळाला, जितका पिढ्या आपण याच्यातून निघाल्या आणि पाहता आता जे कॉम्प्युटर युगामध्ये, मोबाईल युगामध्ये जे आहे की याला एक 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 खूप चांगले दिवस यायला पाहिजे होते. आत्ता याच्यामध्ये तर अशी जे आहे की जे म्हणजे असं पाहून नेत्र विस्फारित व्हावे अशा पद्धतीची याच्यामध्ये जे आहे संख्या किंवा इतर बाबी म्हणजे व्हायला पाहिजे होत्या. कारण एकेकाळी जिथे प्रवासाच्या सोयी नव्हत्या, जिथे जे आहे संदेश पाठवायसाठी मोबाईल नव्हते, जिथे प्रवास करायसाठी जे आहे की रेल, ट्रेन, प्लेन अशा सुविधा नव्हत्या, झटपट 2 मिनिटामध्ये दुसऱ्यापर्यंत संदेश जाण्यासाठी काही नव्हतं, येण्या जाण्याची साधने बैलबंडीने, सायकलने किंवा जे आहे की जे कमी खर्चाच्या प्रवासाने लोक आपली प्रवास करून इतका मोठा या जो चळवळीचा गाळा जो आहे की बाबासाहेबांनी आणि तत्सम त्या काळच्या आपल्या मंडळींनी इथपर्यंत पुढे आणला, ज्याचे कितीतरी रिझल्ट्स जे आहे आज या पिढीमध्ये आपण पाहतो आहे. त्याच्या अगदी उलट की जे एकटं बाबासाहेबांनी त्यावेळेचे जे ते कमी शिकलेले लोक, अनपढ गावखेड्यातले लोक, भाजी भाकरी खाणारे लोक, त्यांना सोबत घेऊन बाबासाहेबांनी जे काही जे हासिलात आमच्यासाठी करून दिली त्याच्या तुलनेमध्ये आता समाजामध्ये तर कितीतरी बुद्धिजीवी, कितीतरी प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर्स जे आहे असे कितीतरी लोक आपल्यामध्ये झाले. आपला भिक्खू संघ खूपच मोठा झाला. पण त्या मानाने जे आहे की वर्तमान राजनीतीविषयी बोलणं झालं नसलं तरी एका वाक्यात एक बोलतो की वर्तमान सरकार आपलं खूप काही इथे जे आहे की संपवून पाहतो. एकानंतर एक ज्या न्यूजेस आपल्यापर्यंत येतात त्याच्यामध्ये कुठे आपली चळवळ कमी पडते की नाही, आपण बॅकफूटवर तर नाही आहो ना, अशी कित्येकदा जे आहे शंका येण्याला वाव आहे. आणि याच्यासाठी मित्रांनो कारणीभूत जर कोण आहे तर सगळ्यात आधी मला असं वाटते का मी स्वतःलाच कारणीभूत धरलं पाहिजे. कोणी हे जे आहे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी स्वतःचीच चाचपणी घेणं गरजेचं आहे की
हे असं असताना, हे असं होत असताना याला जबाबदार कोणतं? सगळ्यात पहिला जबाबदार मी आहे. मी जबाबदार काय की ही जे जे चुकीच्या घटना माझ्या समाजासोबत माझ्यासोबत ज्या घडत आहेत, जे मला बाबासाहेबांनी दिलेलं ते आंशिक रूपानं माझ्याकडून हिसकावलं जात आहे. आणि असं जर होत आहे तर याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? निदान जबाबदारीनं मी इतकं तर करू शकतो की ज्या माझ्या संघटना आहेत, बाबासाहेबांनी ज्या मात्र संघटना आमच्यासाठी बनवून ठेवलेल्या आहेत, सगळं काही त्याची जे म्हणजे काय म्हणू आपण की कार्यप्रणाली, त्याचे संविधान आमच्यासाठी तयार करून दिलेले आहेत. सगळं काही रेडीमेड असताना देखील मी जर आपल्या संघटना बळकट करण्यासाठी कार्य करत नाही तर मग जे आहे नॅचरली ती पहिली चूक जी आहे ती माझी असेल. म्हणून समाजामध्ये वावरणाऱ्या सगळ्याच लोकांना जे आहे की माझी एक अशी विनंती राहील की स्वतःला जर आपण बाबासाहेबाचे अनुयायी समजतो ना, आणि असं जर आहे बाबासाहेबाचे खरंच मी अनुयायी आहे, तर ते बाबासाहेबांना फूल अगरबत्ती लावून किंवा जे विहारागणिकच त्यांची फक्त जे आहे तर 14 एप्रिल किंवा असे म्हणजे त्या संबंधीचे सण साजरे करून माझं आता कर्तव्य पूर्ण झालं अशा चुकीच्या भावनेमध्ये न वावरता जे आहे ज्या आपल्या मातृसंघटना आहे त्याला बळकट कसं करता येईल, त्याला बळकटी कशी देता येईल, जेणेकरून जे आहे की येणारा समाज आणि त्यांच्यासाठी हे बाबासाहेबांचे विचार, त्यांच्यासाठी जे आहे की जे 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 काही आरक्षण किंवा इतर सगळ्या ज्या बाबी आहेत, जे काही आपल्यासाठी जिथे कुठे आपल्यासोबत चुकीचं घडत आहे, ज्या काही अन्याय अत्याचाराच्या घटना ज्या घडत आहेत त्याला एक जे आहे त्याला विरोध करायसाठी समाज हा बलशाली व्हावा आणि या समाजाला उत्तरोत्तर बलशाली करतच राहण्यासाठी ते बलशाली बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि हा धम्म आपण धम्म घेतला तो अगदी चांगल्या रीतीनं आम्हाला जे आहे त्याचं आचरण करता आलं पाहिजे. आणि जे आमचे बांधव म्हणजे आमचं एक असं मानणं आहे की जे आहे धार्मिक बाबतीमध्ये इतर जे OBC वर्ग आहे किंवा मागास वर्ग आहे हिंदूमधला, तर ते जे आहे त्याचे आमची भूमिका जी आहे त्यांच्यामध्ये एक मोठ्या भावासारखी आहे. आणि मग त्यांना मदतीचा हात देत त्यांना धर्ममार्गावर आरूढ करणं, अनेकविध मार्ग आहेत त्याचे. त्यांना संविधान समजून सांगते, त्यांना समानता, भाईचारा, ज्या गोष्टी आपण आंबेडकरी चळवळीमधून विचारात जे आहे आपण विचारात आणि नंतर आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्या कशा चांगल्या आहेत ह्या त्यांना पटवून देणं. आणि त्यांना जसं बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं, आता विविध अर्थाने आपण या शब्दाला बोलतो की मला भारत बौद्धमय करायचा आहे, पण हे कार्य करण्यासाठी ज्या या तीनही संघटना आंशिक रूपाने काही ठिकाणी खूप चांगल्या रीतीने आणि काही ठिकाणी थोडं 19-20 चालायचंच, पण अशा रीतीने हे करतायत. तर मला वाटते जर या आजच्या प्रसंगी जो 68वा धम्मदीक्षा प्रवर्तनाचा हा सोहळा आपण आता साजरा करतोय, तर या प्रसंगी आम्ही सगळ्यांनी प्रण घेणे की या कार्याला मी माझी जास्तीत जास्त वेळ, माझा पैसा, श्रम, माझी बुद्धी, जे काही बाबासाहेबांकडून मला मिळालं आहे ना, ज्याच्याप्रती मी ऋणी आहे, बाबासाहेबांचा कृतज्ञता आहे, मी काही केलं तरी बाबासाहेबांची कृतज्ञतेविषयी किंवा बाबासाहेबांचं ऋण मी फेवू शकत नाही, पण आंशिक रूपानं काकणभर का होईना बाबासाहेबांचं ऋण जर मी माझ्यावर आहे असं जर मी मनापासून मानतो आणि कबूल करतो, तर मला कृतिशील कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक चांगली संधी असते की मी कुठल्या तरी मातृसंघटनेमध्ये मी अगदी मनापासून जे आहे वेळ देऊन काम करणे आणि जे आहे त्याच्यामध्ये संलग्न राहून आपलं आयुष्य, स्वतःचं घर, स्वतःच्या मुलाचं शिक्षण, स्वतःचं नोकरी, ज्याही एक्सक्यूजेस मी जे आहे समता सैनिक दलामध्ये काम करताना ऐकतो, कित्येकांना मी रिक्वेस्ट करतो या समता सैनिक दलात काम करा. कित्येक लोक काही वाचकविचक प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये आणतात, मग साहेब कोणतं समता सैनिक दल तुमचं किंवा काय की जे इतर गोष्टी. मित्रांनो, या कोणतं समता सैनिक दल हा जो एक चुकीचा प्रश्न माझ्या पुढ्यामध्ये येतो, त्याच्यासाठी तो माझा एकच उत्तर असते की जे आहे आम्ही 2-3ही छोटा अधिक फरकानं विविध तुकड्यामध्ये जरी काम करत असलो तरी आम्ही एकाच बापाची लेकरं आहोत. आणि जे आहे जसं जे आहे लेकरं मोठी झालीत, आपापली संसारं थाटलीत की जे आहे ते जे आजूबाजूला आपापली घरं शोधतात, कारण बापानी बांधलेलं घर कदाचित त्यांना छोटं वाटत असेल. समाजामध्ये प्रत्येकाला नेतृत्वाची आवड असते किंवा इतरही खूप साऱ्या बाबी आहेत की आपली जे व्यवस्था, 2 माणसाचे मेंदू एकसारखे म्हणजे एकच सारखा विचार करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये तफावत असते.
असते आणि त्याच्यामध्ये सगळं आपलं राजकीय पार्ट्या म्हणू किंवा जे आहे इतरही संघटना म्हणू त्याच्यामध्ये समता सैनिक दल योगानं आलं. याच्यामध्ये थोडे अधिक तात्विक मतभेद असतीलही तरी पण विचार हा एकच बाबासाहेबांचा असते. आमचा बाप एक आहे, आम्ही सगळेच त्यांची लेकरं आहोत आणि जे आमची जे कार्यक्रमाची रूपरेखा आहे, जो काही कार्यक्रम आम्ही आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून जे आहे आचरणात आणतो, जी काय आमची गाईडलाईन आहे ती जवळपास थोड्या अधिक फरकाने एकसारखीच आहे. वर्दीमध्ये थोडासा बदल असेल, काळाच्या ओघामध्ये याच्यामध्ये परिवर्तन आली. कित्येक जे आहे प्लाटून्स आता एकत्रित काम करतात. चंद्रपूरचं जर गृहीत धरलं तर आम्ही 2-3 वर्षापासून एकत्रितरित्या बहुतांश आमचे कार्यक्रम आणि जे 16 ऑक्टोबरचा कार्यक्रम जे बाबासाहेबांनी 16 तारखेला जे इथं जे धम्मदीक्षा दिली होती त्याची एक स्मरण म्हणून जो चंद्रपूरला कार्यक्रम होतो ते सगळे आम्ही सोबतच राबवत आहोत. जे काय आम्ही जे कुठे प्रोटेस्ट करायचं असेल किंवा कुठे अन्य अत्याचाराच्या घटना घडल्या असतील तर तेव्हा आम्ही सोबतीला सगळेजण असतो. मग ते कोणी म्हणजे जे या गटाचा किंवा त्या गटाचा अशी आमच्यामध्ये अजिबात भानगड नसते. त्यामुळे आपली वेळ वाया घालवण्यापेक्षा ज्या तरुणाला आम्ही आपल्या मातृसंघटनेमध्ये भरती होण्यासाठी जे काय आम्ही रिक्वेस्ट करतो त्याच्यामुळे जे आहे स्वतःला जर काम करायचं नाही, या वेळ देऊ शकत नाही किंवा इतर जे काही एक्सक्युजेस देतात आणि मग त्याच्यासाठी ह्या गोष्टी पुढे करतात की कोणतं दल किंवा कोणतं काय, तर ह्या सगळ्या बाबी अत्यंत त्या ज्या चुकीच्या आहे. कुठेही काम करा, आंबेडकरी चळवळीचा जो भाग आहे जर एक जे आहे बाबासाहेबांनी अगदी सुटसुटीत करून ठेवलं. माझं जर चारित्र्य राजनैतिक स्वरूपाचं आहे जे आहे तर अशा कंडिशनमध्ये मी रिपाई किंवा इतर कोणता गट किंवा तत्सम पार्ट्या मी जॉईन करू शकतो. मी घराच्या बाहेर पडू शकतो आपली वेळ घालवण्यापेक्षा. मी जर एखादा सामान्य मवाळ वृत्तीचा माणूस आहे तर मी भारतीय बौद्ध महासभा किंवा धार्मिक वृत्तीचा जर माणूस असेल मी तर भारतीय बौद्ध महासभा आणि इतर सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मी जे आहे की लोकांना समजावून सांगणे, ही संघटना आपली बळकट करणे, अधिकाधिक लोकांना त्या संघटनेमध्ये जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असणे, असे अनेकविध कार्य करू शकतो. मी जर थोडासा धाडसी आहे, समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराला कुठलीही भीती न बाळगता मी जर तिथे हजर राहू शकतो. मी जर पोलीस डिपार्टमेंट किंवा जे आहे इतर जे आहे ज्या कोणाशी ज्या गावामध्ये विवादात्मक परिस्थिती झाली आहे तिथे धावून जाऊ शकतो. तर मी समता सैनिक दलामध्ये काम करू शकतो की अन्याय अत्याचार निवारणासाठी जे काही एक जे आहे की त्याच्यावर एक जे दडपण जे आहे आणण्यासाठी जे असते किंवा समता सैनिक दलाचे इतरही जे कार्यक्रम आहे जे आम्ही राबवतो तर त्याच्यामध्ये थोडीशी धाडसी वृत्ती लागते हे खरं. आणि हे जर मी करू शकत असेल तर हे तिसरं संघटन समता सैनिक दल माझ्या पुढ्यामध्ये आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्यासाठी मी जसा माझा स्वभाव आहे किंवा जसं माझं चारित्र्य आहे त्या पद्धतीनं सगळं काही माझ्यासाठी सुटसुटीत करून ठेवलेलं आहे. मला गरज आहे की एक मनामध्ये ते बिंबवण्याची की हो हे कार्य मला करायचं आहे आणि मग माझ्यासाठी अनेकविध मार्ग मोकळे होतील. आणि मनामध्ये हा विचार जर उसंबडून आला की हो मला हे करायचं आहे तर खरोखरच हे जे 68वे जे आहे धम्म प्रवर्तन दिन जो आपण साजरा करत आहोत त्याच्यामधून घेऊन जात असलेली प्रेरणा, दीक्षाभूमीवरून आपण पुस्तके घेऊन जातो, आपण वाचतो, विद्वान समाजामध्ये खूप तयार झाले. आंबेडकरी चळवळ किंवा विषय किंवा धम्म हे सांगणारेही खूप लोकमित्र आता झाले. पण माफ करा, कित्येकांची विद्वत्ता जी आहे ती सांगण्या बोलण्यापुरतीच आहे. आंबेडकरी चळवळीला एक जे आहे की कृतिशील बाबासाहेबाप्रती जर आम्ही खरोखरच स्वतःला कृतज्ञ जर मानतो समजतो तर मग त्यांना कृतिशील कृतज्ञता व्यक्त करणे ही खरोखरच आज काळाची गरज आहे. त्याच्यामुळे जे आहे हे जर आम्ही करू शकलो तर खरोखरच जे आहे की धम्म चळवळ जे आहे जो की मला विषय दिलेला आहे की समता सैनिक दलाच्या माध्यमातून धम्मक्रांती जे आहे हा जो विषय आहे तर जे आहे या विषयाला म्हणजे हे जे आपण करू शकलो किंवा जी आपण तशी प्रेरणा घेऊ शकलो या चंद्रपूरच्या भूमीवरून नागपूरच्या दीक्षाभूमीवरून लाडबुद्धा टीव्हीचे एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा 68व्या धम्म प्रवर्तन दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम.